इंद्रायणी काठी देवाचे माहेर, पंढरीनाथाचे ठाई विसर। रामकृष्ण हरी माऊली। आज संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा देहू येथून पालखी प्रस्थान होत आहे आणि उद्या आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पालखी प्रस्थान या ठिकाणी होणार आहे। आणि याच अनुषंगाने इंद्रायणी काठी जो वैष्णवांचा मेळा भरलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी वारकऱ्यांनी केली आहे, कारण की उद्या ज्या पद्धतीने आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होणार आहे आणि याच जो क्षण आहे तो क्षण पाहण्यासाठी टिपण्यासाठी अनेक वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यासोबत हे वारकरी पंढरीच्या दिशेने सुद्धा वारीमध्ये सहभागी होतील। आणि इंद्रायणी नदीच्या काठी म्हणजेच आळंदी हे विठोबांच्या भक्तांचं माहेरघर मानलं जातं आणि त्याच अनुषंगाने ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमुळे ते अत्यंत पवित्र स्थान झालं आहे। नामस्मरण, संतांची संगत आणि भक्ती हीच इथली जीवनशैली आपल्याला सध्या पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत इंद्रायणी नदी किनारी। त्या ठिकाणी पाहतो की वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी स्नान करताना आपल्याला पाहायला मिळते। आज ज्या पद्धतीने या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने दाखल झालेत, याच अनुषंगाने प्रशासन असेल, NDRFची टीम असेल या ठिकाणी तैनात झालेली पाहायला मिळते। एकूणच हा जो सोहळा आहे हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि वारीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भावी भक्त सध्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मे महिन्यापासूनच पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे आणि याचमुळे शेतकरी राजा असेल जो वारकरी आहे तो वारकरी मोठ्या संख्येने आळंदीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे शेतातील सर्व कामे उरकून आवरून हा वारकरी सध्या वारीच्या वाटेला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यावर अभिषेक सर, मी सुनील दगडे, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।